Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात किती मार्कवर कोणता कोर्स मिळेल या संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय झालेले आहेत। अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनचे कोणकोणते पर्याय आहेत, MBBS कोणत्या मार्कापर्यंत मिळेल, ज्या विद्यार्थ्यांना डेंटल व आयुर्वेदामध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना BMS आणि BDS किती मार्कापर्यंत मिळू शकतं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं। जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, कॅपराउंड फिलअपची प्रोसेस आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते फायनल ॲडमिशन, ही A to Z प्रोसेस वैयक्तिकरित्या पार पाडून दिली जाते। तरी ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये यावर्षी MBBS, BDS, BMS, BHMS व फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेअरमध्ये आपली प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करा आणि आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करा। या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज अन्यथा कॉल करून या संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे की महाराष्ट्रामध्ये किती मार्कावर कोणता कोर्स मिळेल। तर सर्वात अगोदर आपण MBBSचा विचार करू। ज्या विद्यार्थ्यांना 535 प्लस मार्क आहेत, 535 ते 600 पर्यंत, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल। त्याखाली जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना 495 ते 530 या दरम्यान मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळण्याची संधी आहे। ज्या विद्यार्थ्यांना 500 पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBSच्या शक्यता कमी आहेत, एक्सेप्ट SC आणि ST कॅटेगरी। तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 450 ते 500 या रेंजमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल। 450 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 2 ऑप्शन आहेत। एक ऑप्शन आहे महाराष्ट्रातील टॉप सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश घेणं व ज्या विद्यार्थ्यांना डेंटल करायचं आहे असे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात। तर ह्या विद्यार्थ्यांना हे 2 ऑप्शन आहेत। या व्यतिरिक्त जर तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना 450 पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे टॉप कॉलेज मिळून जाईल। त्यानंतर आता आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना 300 पेक्षा कमी मार्क आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 250 ते 300 या दरम्यान मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी BHMS या कोर्समध्ये प्रवेश मिळेल व 300 ते 350 या रेंज दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंड किंवा कॅपराउंड 3 पर्यंत महाराष्ट्रात BMSच्या शक्यता आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी आपण सांगितलेल्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कनुसार आपण जो काही कोर्स सांगितला तो मिळेल। आता अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 250 पेक्षा कमी मार्क आहेत किंवा जस्ट क्वालिफाय विद्यार्थी आहेत। तर अशा विद्यार्थ्यांना काय काय ऑप्शन आहेत, तर जे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय आहेत यांना जर मेरिटवरच ॲडमिशन पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये
फिजिओथेरपी या कोर्सला ॲडमिशन मिळेल. जर तुमची मॅनेजमेंट किंवा पैसे भरायची तयारी असेल तर तुम्ही BMS किंवा BHMSचा विचार करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना 213+ मार्क आहेत असे विद्यार्थी इतर राज्यामध्ये BMS किंवा BHMSला जाऊ शकतात. सध्या जर आपण विचार केला तर कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 213+ मार्क आहेत असे सर्व विद्यार्थी त्या राज्यामध्ये भाग घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे बजेट फारच कमी असेल, 2 लाख प्रतिवर्षपर्यंत फी भरायची तयारी आहे, असे विद्यार्थी उत्तर प्रदेशचा विचार करू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला 2 लाख प्रतिवर्ष फीसमध्ये BMSला प्रवेश मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नीट क्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनचे भरपूर पर्याय आहेत. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि मदत याची आवश्यकता असते. जर तुम्हाला योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळालं तर तुमचं कमी बजेटमध्ये देखील BMS व BHMSला ॲडमिशन होऊन जाईल. तसेच जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नीट अनक्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फक्त फिजिओथेरपी या कोर्सला प्रवेश मिळेल. फिजिओथेरपी व फार्मसी या 2 कोर्सेसला तुम्ही ऑप्शनमध्ये ठेवून चालू शकता. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेअरमध्ये आजच आपली नाव नोंदणी करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा. धन्यवाद. बालाजी एज्युकेअर मेडिकल प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंत.